हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर छान असं सकाळी सकाळी कोवळं ऊन खिडकीतून मस्त मध्ये येत होतं आणि आता काय गरम गरम चहा प्यायची वेळ झाली होती. त्याचमुळं सकाळी सकाळी इथे चहा ठेवला होता माझ्यासाठी आणि पिल्लूच्या पप्पांसाठी आणि दिवसाची सुरुवात आता छान कडक चहा घेऊन आम्ही करणार होतो. तर झालं असं की आज बरंच काही काम होतं मला आणि पिल्लूच्या पप्पाला आणि पिल्लूला. आज एका यात्रेसाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्यांना आज मला थोडंसं लवकर आटपून द्यायचं होतं, म्हणजेच पटकन नाश्ता करून द्यायचा होता फक्त त्यांना. सुरुवातीला म्हटलं चहा ठेवावं, बाकीचे सगळे कामं तर माझी आटपत आलेलीच होती, म्हणजे घर झाडणं, अंगण झाडणं वगैरे हे सगळं झालं होतं. आता चहा घेणार होतो, नंतर नाश्ता पण करायचा होता मला आणि त्याच नंतर आता मला इथे दोघांसाठी चहा केल्याच्यानंतर आता त्यांच्या आंघोळी वगैरे बाकी होत्या, ते करत होते. तोपर्यंत म्हटलं चहा ठेवावा, छान असा कडक कडक चहा एकदाचा सकाळचा झाला ना की मस्त मूड फ्रेश होतो. घरातली छोटी छोटीच कामं असतात, दिसायला इतकी साधी असतात, पण खरं सांगू का सकाळी सकाळी इतकी धावपळ उडते, इतकी धांदलगाईचे कामं असतात की खरं सांगता सोय नाही, असंच असतं. तर आता मी आज तुम्हाला ना अशा गोष्टी शेअर करणार आहे की ज्या की नाही आपल्याला आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत. बऱ्याच वेळा लाईफमध्ये प्रत्येकांच्याच असं काहीतरी घडून गेलेलं असतं, पण त्यावेळी काय होतं की आपल्या आयुष्यातला प्रत्येक असं कॉन्फिडन्स निघून जातो, आत्मविश्वासच निघून जातो. माझ्यासोबत पण हेच झालं होतं, पण मी या गोष्टीवर विचार केला. पण खरं सांगू का, जेव्हा आपला आत्मविश्वास निघून जातो किंवा आपल्या काही गोष्टीमध्ये जीवनामध्ये असे काय म्हणतात छोटे मोठे प्रसंग घडत असतात की त्यामुळे सगळं आयुष्य आपलं बदलून गेलं असतं म्हणण्यापेक्षा विस्कळीत झालेलं असते. पण एक गोष्ट सांगते तुम्हाला की या तुमच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला कुणीही येणार नाही, कुणीही हात देणार नाही की तुम्ही याच्यातून निघा म्हणून. खरं सांगू का, हे सगळ्या गोष्टी आहे ना, हे आपल्याला स्वतःला हँडल करायच्या असतात, स्वतः विचार करायचा असतं की आपल्याला यातून कसं बाहेर निघायचं. तर आज अशा मी तुमच्यासोबत 5 गोष्टी शेअर करणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ज्या गोष्टींनी माझ्यामध्ये फरक पडला, ज्या गोष्टींनी माझ्यामध्ये परिवर्तन झालं, या सगळ्याच गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर आज माझी सकाळची सुरुवात 6 वाजल्यापासून झाली होती. अंगण वगैरे सगळं झाडून झालं होतं आणि त्यानंतरच मी आज चहा ठेवायला आले होते. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगते. अशा 5 सवयी आपण आपल्यामध्ये लावून घ्यायच्या, ज्यामुळे आपला आत्मविश्वास भरभरून वाढतो, आपलं आयुष्य टोटली बदलते, सगळं काही चेंज होते. फक्त ह्या 5 गोष्टी मात्र नियमाने आपण आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी केल्या पाहिजे. सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर ना स्वतःला पहिले सांगा की मी सक्षम आहे, मी हे करू शकते, आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे. या 3 गोष्टी जर आपण स्वतःला सांगलं ना की आपल्या दिवसाची सुरुवात एवढी छान जबरदस्त होते की पूर्ण दिवस पण आपला इतका चांगला जातो. फक्त तुम्ही उद्यापासून हे करून बघा. त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगते की 10 मिनटं स्वतःला द्या उठल्याच्या नंतर. आता बऱ्याच जणींना व्यायाम करायला आवडते, एक्सरसाइज करायला आवडते, मग तुम्ही या गोष्टीमध्ये सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही हलकासा छोटासा व्यायाम केला पाहिजे तर ते करायला पाहिजे. कुणाला प्राणायाम करायला आवडत असेल तर प्राणायाम करू शकतात, कुणाला मेडिटेशन करायला आवडतं तर मेडिटेशन करू शकता. नाहीच फार असं करा वाटलं तर देवपूजा तर बरेच जण करतात, त्यामुळे स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःचा वेळ दिवा अगरबत्ती. काही लोकांना ह्या गोष्टी करायला आवडतात तर त्या गोष्टी करायला पाहिजेत. इव्हन ह्या सगळ्याही गोष्टीचा कंटाळा येत असेल तर खरं सांगू का, एक छानशी डायरी घ्यायची आणि स्वतःला ते 5 मिनटं उठल्याच्या नंतर 5 मिनटं किंवा 10 मिनटं स्वतःला काय पाहिजे, स्वतःला काय हवं आहे हे गोष्टी त्यामध्ये लिहायच्या. फक्त गोष्टी खूप सोप्या आहेत, पण खरं सांगू का आयुष्य बदलून टाकणाऱ्या आहेत. तुम्ही करून बघा आणि यानंतरचा जो काही अनुभव असेल तो मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगू शकता. स्वतःला महत्त्व द्या मैत्रिणींनो, कारण काय होतं माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही ना तोपर्यंत दुसरे पण तुम्हाला महत्त्व देत नाहीत. स्वतःला समजून सांगा की मी खूप महत्त्वाची आहे. ही भावनाच आहे मुळात की जे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवतो, आपल्या आत्मविश्वासाची सुरुवात आहे, आपल्या कॉन्फिडन्सची सुरुवात आहे. स्वतःची काळजी घ्या. आणि आता काय झालं माहिती आहे का, आपण बऱ्याच वेळा काय विचार करतो की आता काय करायचं आहे, मला झालं माझं सगळं, मला कोण बघणार आहे आता. ह्या गोष्टी ना थोड्याशा बाजूला ठेवायच्या आणि आता विचारांची दिशाच बदलायची. सांगायचं की नाही, मी स्वतः खूप महत्त्वाची आहे. घर दार मुलं ऑफिस, बऱ्याच काही जणांना हे सगळं सांभाळावं लागतं. हे सगळं सांभाळून पण आपण 10 मिनटं स्वतःला दिली तर काय वाईट आहे. आता बऱ्याच जणींना फार असा काही शौक नसतो, पण कुणाला तरी असते साडी छान घालायची, एखाद्या वेळ घालायची, म्हणजे की नाही वेअर केली की आपल्यामध्ये थोडंसं आपल्याला फरक जाणवतो. तुम्ही करून बघा आणि
आणि मग मला सांगा. त्यानंतर बऱ्याच जणींना हेअरकट करण्याची आवड असते. महिन्यातून एखाद्या वेळा ट्रिम करायचं किंवा मग थोडीशी वेगळी हेअरस्टाईल करून बघायची, छोटासा हलका मेकअप करायचा. ह्या छोट्याच गोष्टी पण आपल्याला खूप आनंद देणाऱ्या असतात. आता मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगणार आहे. एक स्वतःला ना माहिती आहे का, एक छोटंसं काम द्यायचं. ठीक आहे, कसं काम द्यायचं, एखादं काम पूर्ण करायचं. आता बऱ्याच महिलांना काय होते की ब्लाऊज शिवण्याची आवड असते, तर तुम्ही ते करू शकता. आज सकाळी उठल्याच्या नंतर स्वतःला एक गोल ठरवा की मी दिवसभरामध्ये हे काम करणार आहे. नाही होत असेल तर सुरुवातीला त्या लिहून काढा. तुम्हाला आज दिवसातून कोणत्या 4 गोष्टी करायच्या आहेत, आणि तुम्ही लिहून काढल्याच्या नंतर असं होतं की आपण ह्या गोष्टी करायला जातो. त्यामुळे स्वतःला एक गोल द्यायचं. कुणाला तरी असं आर्ट अँड क्राफ्टचं काहीतरी आवड असते की ते लोक ते करू शकतात, तर ते करून बघायचं. फक्त काहीच होत नसेल किंवा फार जणींना पुस्तक वाचण्याची आवड असेल तर 10च मिनटं कुठलं तरी एखादं आवडतं पुस्तक वाचा. ह्या गोष्टी केल्यानंतर ना सडनली लाईफमध्ये चेंज होतो. जेव्हा आपण ठरवलेलं काम पूर्ण करतो किंवा मनात आपल्या काही गोष्टी आहेत करतो ना, त्यावेळी आपल्याला काय वाटते माहिती आहे का, हो मी तर हे करू शकले, मला वाटलंच नव्हतं मी हे करणार आहे म्हणून. कितीही धावपळ असली, कितीही घाई गडबड असली किंवा आपल्याला भरपूर सारी जरी कामे असतील, पण आपण जर ठरवलं ना की ही 10 मिनटं मी स्वतःसोबत वेळ घालवणार आहे, मला आवडणाऱ्या गोष्टी करणार आहेत, हे जर करायला गेलं ना तर नक्कीच आपण ते करतो देखील. आणि आपल्यामधली भावना बदलते की नाही मी हे करू शकले. नाही तर काय होते, मला वेळच नाही मिळाला, मी ते केलंच नाही, बघूया उद्या करूया, असं वाटत राहते. तर काय माहिती आहे का, ही भावना जेव्हा आपण बदलतो ना की नाही मी तर हे करू शकले, त्याच वेळा आत्मविश्वासाचा पाया आपल्या मध्ये ना निर्माण होतो आणि तो मजबूत पण होतो. त्यामुळे ह्या गोष्टी करा. त्यानंतर पाचवी मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्यामध्ये जो काही विश्वास आहे ना, तो आत्मविश्वास असा काही ओरडून मोठ्याने बोलून मिळत नसतो. तर आपला आत्मविश्वास हा आपल्याला आपल्या चुकातून मिळत असतो. आता आपल्याला काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपण हे काम करत असताना आपल्याला वाटते की मी हे करू शकते की नाही, उगाच का करायचं, जाऊ दे ना, मला आता काय करायचं. असं नाही मैत्रिणींनो. कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट शिकायची ती तयारी करा. चूक होणारच, असं काहीच नाही की चुका होत नाहीत असं नाही. पण त्या चुका जरी झाल्या ना तरी स्वतःला माफ करायचं आणि नवीन पद्धतीने परत एकदा ते काम सुरू करायचं. चुकातूनच माणूस शिकत जाते, परत उभं राहते. तर त्याचमुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे वाटतं ना की ते तुम्ही करूच शकत नाही तर ते करायला लागसाल. या गोष्टींनी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. मला पण असं वाटत होतं मी हे करू शकत नाही, मला पण खूप वेळ लागतो, माझ्याने हे होऊ शकत नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी स्वतःमध्ये आणल्या आणि मला एवढा बदल जाणवला. त्याचमुळे मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, हा काही एका दिवसात येतच नसतो मुळात कुणाचमध्ये. तर दररोज आपण ज्या गोष्टीची सवय करतो, थोडी सवय करतो ना, तर त्याचमुळे आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आता सुरुवातीला मला पण असंच वाटायचं ब्लॉगिंग करत असताना की मला भीती वाटायची, मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नव्हते, मी काय बोलू काय नाही, मला पण असा प्रश्न पडायचा. पण नाही, आता मी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली आणि चक्क आज मला काय बोलायचे, किती बोलायचे, केव्हा बोलायचे, कशाची गरज आहे, ह्या गोष्टी मला कळायला लागल्या. तर आपण महिलांनी नेहमी हे केलेलं आहे की आपण स्वतःला जेव्हा संसारात पडतो, घर संसारामध्ये पडतो, तर नक्कीच आपल्याला जबाबदाऱ्या इतक्या साऱ्या येतात आपल्या अंगावरती की काय करू, कसं करू, ह्या गोष्टीचं खूप टेन्शन येते. आणि एवढ्या जबाबदाऱ्या आपण सांभाळत असताना आपण स्वतःला विसरायला लागतो. आपण शेवटी स्वतःला ठेवायला लागतो की नाही आधी हे करून घ्या, नाही आधी पहिले बाळाचं आवरणार, परत मिस्टरांचं आवरणार, परत घरातलं सगळं करणार, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर स्वतःबद्दल विचार करायला आपल्याजवळ वेळ नसतो. पण असं न करता सकाळी उठल्या आपण 10 मिनिटं आपल्याला दिवसभरामध्ये काय करायचं आहे, आपण दिवसभरामध्ये कोणतं काम करू शकतो का, या प्रकारे जर आपण आपलं टाईम मॅनेजमेंट केलं ना तर त्या सगळ्या गोष्टी आपण करायला लागतो ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते, ज्या गोष्टी आपण करू शकतो. ह्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटते की नाही आता होऊ शकत नाही, पण असं नाही. आपण जर करायला गेलं ना तर सगळ्या गोष्टी होतात. इवन घरातून आता सगळ्या गोष्टी होत आहेत. तर त्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास आणा, स्वतःचा आत्मविश्वास बिल्डअप करा. या सगळ्या गोष्टींसाठी मी ज्या तुम्हाला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या 5 गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आणा. सकाळी उठल्याच्या नंतर 10 मिनटं स्वतःला द्या. मग ते व्यायाम असो की मग प्राणायाम असो किंवा मग स्वतःची काळजी घ्यायला तो कधीतरी छान असं मस्त तयार व्हा. का तुम्हाला जे आवडते ती गोष्ट, आज ही गोष्ट मला पूर्ण करायची असं पूर्ण करा. या छोट्या गोष्टींना काय होतं की आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही करू शकत नाही, पण ह्या छोट्या गोष्टीमुळे आपल्यामधला आत्मविश्वास पूर्णपणे बिल्डअप होतो. तर अशा सवयी जर आपण लावून राहिलं ना तर काय होते माहिती आहे का, कधी वेळ चेंज झाली आपल्यातली आपल्याला कळत नाही. स्वतःला
सांगा, स्वतःला निवडा की आत्मविश्वास खरं सांगू का स्वतःमध्ये जागृत करावा लागतो. हे जर तुम्ही आत्मविश्वास बाहेर शोधायला गेलं किंवा हे विकत मिळणारी गोष्ट नाही की मी आज नाही 100 रुपये नाही मी 200 रुपये पे करते आणि आत्मविश्वास विकत घेते, तर असं जमत नाही. आत्मविश्वास हा स्वतःमध्ये आणावा लागतो. कुणीही बिल्ड करायला येत नाही, कुणाच्याही मदतीने ते बदलत नाही. स्वतःची काही पुस्तकं वाचायला लागा, काहीतरी विचार वेगळा करायला लागा आणि या गोष्टीतूनच आपल्याला आत्मविश्वास निर्माण होतो. त्यानंतर आता मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की आत्मविश्वास आणा. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटत होती, जसं की एखादं आपण चांगलं काम करत असताना कुठल्याही गोष्टीचा अवांतर विचार करायचाच नाही. आपण चांगलं करतोय ना, या गोष्टीतून आपल्याला जर काही फायदा होत असेल तर मला सांगा की आपण ह्या गोष्टी करायला काय वाईट आहे. मी खरं सांगू का, 4 लोक जे आहेत जगातली ते तुम्हाला असंही बोलणार आहेत. आता बऱ्याच वेळा असं होते की काही जण असं म्हणतात की अरे बापरे हे करते का, अरे बापरे ते करते का. लोकांना बोलायला फक्त चान्स पाहिजे असते. लोक काही जरी झालं, तुमचं चांगलं जरी झालं तरी बोलतात, नाही झालं तरी बोलतात. त्यामुळे लोकांचा अजिबात न विचार न करता स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप करा, स्वतःमध्ये चांगल्या सवयी आणा आणि स्वतःचं आयुष्य बदला. तर मग करताय ना, उद्या सकाळपासूनच तुमची स्वतःची 10 मिनटं जी आहे तुम्ही स्वतःला सकाळची 10 मिनटं द्या आणि तुमच्यातला बदल अनुभवा. तर आज हेच होतं. मला तर सकाळी छान असं ही मॉर्निंग रुटीन होती माझी. सकाळी नाश्ता पाणी करून दिलं पिल्लूला आणि पिल्लूच्या पप्पांना चहा पाणी करून दिला. त्यानंतर ते आवरले आणि एका यात्रेसाठी म्हणजे जवळच एक यात्रा होती आणि तिथे शंकरपट असते ना, म्हणजे बैलांची जी शर्यत असते ती शर्यत होती. तर त्याचमुळे पिल्लूचे पप्पा आज पिल्लूला ते दाखवण्यासाठी घेऊन गेले होते आणि मग तोपर्यंत मला आता बाकीचं सगळं आवरायचं होतंच. तुम्ही बघितल्याप्रमाणे मला भांडे पण आवरायचे होते, कपडे पण धुवायचे होते. तर हे सगळं मी करत जे आहे माझ्या डोक्यामध्ये विचार येत होता की आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मैत्रिणीसोबत काय गोष्टी शेअर करू. तर ह्याच गोष्टी आहेत मैत्रिणींनो जे मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतायत, माझे विचार कसे वाटले, माझे जे अनुभव आहेत ते तुम्हाला कसे वाटलेत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते काळं बटन दाबा जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंना भेट द्या आणि तुम्हाला कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ. वेगवेगळ्या रेसिपी देखील माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या रेसिपी देखील बघा आणि एक लाईक, एक शेअर आणि छानशी अशी कमेंट करा जेणेकरून मला पण नवीन उमेद येईल असेच व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मग मैत्रिणींनो, आता माझे सगळे कामं आवरून झालेले आहेत. आता मला फक्त कपडे जे धुतलेले आहेत ते वाळवत घालायला मला वर जायचं होतं, कारण की खाली आता इथे ऊन लागत नव्हतं. त्याचमुळे मग मला गच्चीवर जायचं होतं आणि मला जे आहेत ते कपडे वाळवायचे होते, कारण की आता कपडे वाळवणं खूप अवघड झालेलं आहे. तर 3 मजले चढून मला इथे वर यावं लागलं आणि त्यानंतर मी इथे सगळे कपडे वाळू घातलेले आहेत. तर आता अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.